हे बाबा माझे बाबा पाण्यावर तरंगत होते, चालत होते हा. आणि आम्हाला सांगत होते की बाबा नामस्मरण चांगल्या रीतीने जर केलं तर माणूस पाण्यावर चालू शकतो, पाण्यावर राहू शकतो. मी विचारलं बाबांना, बाबा त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर बाबांनी सांगितलं बाबा त्याच्यासाठी उपास तपास करावा लागतात. उपास झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी पारायण करावं लागतं. मग मी 14 महिने उपास केला. सतत फळावरच राहिलो मी 14 महिने. आणि ज्ञानेश्वरीचे माझे आतापर्यंत 970 पारायण झालेले आहेत. म्हणून ज्याला आपल्या लंग्स मध्ये पाणी भरता येते आणि आपले हातपाय बॅलन्स करता येतात असा कुठलाही व्यक्ती पाण्यावर तरंगू शकतो. म्हणून याला चमत्कार न समजता किंवा दैवी चमत्कार न समजता हे एक साधारण कलेचा भाग आहे. मी एवढं काम केल्यामुळे मी पाण्यावर राहिलो. यदा कदाचित तुमच्या जर विश्वाची कृपा झालेली असेल तर तुम्ही तसे आपण असं बघूया, तुम्ही जसे कर्म करा असे आमच्या माणसे कर्म करा. त्यांनी जर पारायण नाही केले, उपवास नाही केले, काहीच नाही केलं, आपण मग नका जाऊ ना. ज्याच्यावर ईश्वराची कृपा असेल तुमच्या करमण्याला. यामध्ये आपले जे लंग्स असतात त्या लंग्स मध्ये हवा जास्त वेळ कशी भरून ठेवायची ही एक प्रॅक्टिस न असतं. मी बोलतो ना हो, हवा भरून कशाला ठेवायची? त्याच्यानंतर लंग्स मध्ये हवा भरल्याच्या नंतर श्वासोश्वास कसा घ्यायचा आणि आपलं बोलणं कसं चालू ठेवायचं याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि लंग्स मध्ये हवा भरल्याच्या नंतर ह्या छातीच्या म्हणजे बेसवर त्या पाण्यावर तरंगावं लागतं आणि छातीवर आपले हात आणि पाय बॅलन्स करावे लागतात. हे प्रॅक्टिस मधूनच करावं लागतं. ज्या व्यक्तीला आपल्या लंग्स मध्ये हवा भरून ठेवता येत नाही तो व्यक्ती तरंगून राहू शकत नाही. हे एक प्रॅक्टिसच्या माध्यमातूनच निर्माण झालेलं आहे. हा कुठल्याही पद्धतीचा चमत्कार नाही आणि कुठल्याही पद्धतीचा दावा करणे हा म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याचा हा उल्लंघन ठरणार आहे. पण त्यांचं महाराजांचं असं म्हणणं आहे, मी भागवत सप्ताहाचं ज्ञानेश्वरीचं वाचन केलेलं आहे आणि त्यामुळं मला तो तरंगता येतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना आव्हान दिल्यानंतर मगरे सरांनी दोघेही पाण्यात उतरले आणि दोघेही पाण्यावर तरंगले. यावरून हे सिद्ध होतं की हा काही चमत्कार नाही, हा सरावाचा भाग आहे.